हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे वैभव या चॅनलमध्ये. तर काही आजचा दिवस उजाडलेला आहे आणि मी जस्ट उठले, पण अजून मला सगळी कामं करायची. त्यामुळे उठल्याला कालचा दिवस खूप सुंदर होता गाईस, कारण काल इंडिपेंडन्स डे होता. तर खूप भारी वाटलं काल पूर्ण दिवस. आणि थोडंसं डिमार्ट्सला सुद्धा गेली मी, ते पण खूप मस्त होतं. थोडंसं एन्जॉयमेंटसुद्धा काल झालं. नाही तर एवढे दिवस काहीच एन्जॉयमेंट नव्हती, फक्त घरी 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 होती मी. त्यामुळे काल खूप सुंदर वाटलं मला ना. आता थोडासा आवाज मला तुम्हाला मी सांगितलं टॉन्सिलमुळे ते इथं खूप दुखतं मला, त्यामुळे आवाज थोडासा ना. परत त्यावर झोपेतला सुद्धा आहे त्यामुळे. आणि आमची सगळी गँग झोपलेली आहे अजून. हे बघा, सगळेजण झोपलेले आहेत. पण मला आता आवरायचं आहे आणि ऑफिसला सुद्धा जायचं आहे. त्यामुळे आता मी पटापट कामं करते. आणि तुमचं वन्स अगेन त्या दिवसात काय नाही, आपलं नॉर्मलच असेल. आणि तरी जर काही स्पेशल असलं तर मी रात्रीच असू शकतो, दिवस तर काय नाही. कारण मी ऑफिसला जाते, पण ऑफिसला आमच्या सरांना आवडत नाही व्लॉग शूट करणं. त्यामुळे ऑफिसमधलं मी काही शूट नाही करत. नाही तर सरांना मग राग येतो, तर त्याच्यापेक्षा शूट नाही केलेलं तेच चांगलं, कोणाला राग येण्यापेक्षा. कारण त्यांचं ऑफिस आहे, त्यांना आवडलं तर बरं, नाही आवडलं तर परत. तर मी काही शूट नाही करत आहे ते ऑफिसमध्ये, त्यासाठी सॉरी गाईज. आणि आता बघू काय होतं. म्हणजे पिंपल्स खूप विचित्र दिसत आहेत, पण मी काहीच करू नाही शकत त्यांना. ते आलेत तसेच परत जातील हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी काहीच करत नाही आहे. तर आता बघू काय होते पुढे. झोप पण येते, पण कामं पण आहेत, त्यामुळे मी झोपू नाही शकत आहे. तर तुम्हाला आता कपडे धुवायला चालले, पण मी आता ते दाखवत नाही आहे. मी पटापट धुवून घेते आणि मी नंतरच तुम्हाला भेटते. मी ऑफिसला जातानाच भेटेन असं तरी मला वाटतं, पण बघू आता जर भेट झाली. बाय बाय नाही, कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. बाय बाय तर राहते. आणि सॉरी गाईज, मी रात्रीचा व्लॉगच एंड करायला विसरून गेले, कारण आम्हाला लेटसुद्धा झालेलं आणि जेवणसुद्धा लेट झालं. त्यामुळे मग व्लॉग एंड करायचाच राहून गेला. आणि मला खूप झोप आलेली, तर मी तशीच झोपून गेले आणि कालचा व्लॉगच एंड नाही केला. त्यासाठी आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला बोलली का मी जेवणानंतर काय इंटरेस्टिंग असेल ते दाखवते, पण काय झालं ते मला माहीतच नाही आणि मी झोपून गेले. त्यामुळे तो व्लॉगसुद्धा एंड करायचा राहून गेला. हॅलो एव्हरीवन. तर आता माझी तयारी, आंघोळ वगैरे सगळं झाले, तयारी पण झाली. ऑफिसला जायचं आता वेळसुद्धा झाला आहे. बघू आता, मी पसारा उचलायचा बाकीच आहे, पण तो बघू आता कधी उचलला जातो. मी माझा भाऊ बघू आता. काहीच नाही आहे स्पेशल गाईज. तुम्हाला मी काय दाखवू का, आजचा आवाज असा दुखे. झोपलं तरी काय वाटत नाही, एवढं गरम नाही होतं. ओके, काही ऑफिसला जायची तयारी झाली माझी, पण थोडंसं आवरायचं बाकी राहिलं. मी आवडून घेते. आवडते आणि जाते ऑफिसला. आणि तुम्हाला संध्याकाळीच भेटते परत. कारण ऑफिसला तुम्हाला मी सांगितलं की ऑफिसला शूट करायला अलाव नाही आहे, त्यामुळे तर मी ऑफिसला सुद्धा शूट नसता केला असता. मी ऑफिसला सुद्धा मी बनवते त्याच्यात भाजी. ते माझ्या भावाचं आणि मम्मीचं थोडंसं भांडण झालेलं आहे, त्यामुळे ते दोघं बोलत नाही आणि त्यांच्यामध्ये मला पडावं लागतं तेव्हा. आणि हे तिकडनं पाणी फेकतं, काय करणार. आम्ही का आडनाव बघून ना आम्ही देजगे दिसतो काय. आता त्याला मी डब्बा भरून देते, खाल्ला तर बरा.
कोणती? माझ्या खिशात डबा घे. मला खिशात टावेल सांगितलं तर तू खरंच खिशामध्ये बघायला आला. टावेल बाहेर आहे ना, मला विचारलं टावेल कुठे. माणूस काय बोलेल आता. ड्रायव्हर सुद्धा आता मला कॉल करेल. झालं काय नाही तुझं, त्यामुळे मी पटापट आवरून देते. आता मी तुम्हाला ना ऑफिसला जातानाच मी आता तुम्हाला ऑफिसला जातानाच भेटते. कारण मला पटापट आवरायचंय. मी पटापट आवरून थोडंसं लेट झालंय सुद्धा. चलो बघत राहू. तर आता मी भांडी घासते, कारण सगळे मला असलेलं नशीब मी उठले आणि कपडे धुवून घेतले. नाही तर मला ते माझा ड्रायव्हर 9:30ला जाणार आहे. त्याच्यामुळे किती वाजले आता? 9 वाजले ना. तू पण मोठा लवकर नाही उठलेलास. 9 वाजले. 8:30ला तर आंघोळ करून असं असतं काही. जेव्हा टाइम झाला का ते ढाव तर झोपेतच आहे. अजून गाडी चालवायची आहे का आपल्याला. त्यात काही त्याचा तोंड बघा कसं दिसतंय झोपेतलं. शेतात थोडासा मीटिंग ब्लॉक काढ. मी आता ऑफिसला जायला निघालेली आहे आणि माझी मम्मी सुद्धा घरी जाणार आहे आज. लिओ गाईज, आमचा लिओ बघा. लिओ चला. कोणीच नाही राहिलं, सगळे चालले ना. आपण रात्री हा बाय. आई घरी चालली. चला. तर मम्मी सुद्धा चालले घरी. तर आता मम्मी डायरेक्ट तुम्हाला संडेला व्लॉगमध्ये दिसेल. तर लवकर दिसणार नाही आहे, कारण ती घरी चालले. आम्ही पाहतो ऑफिसला चालले. ऑफिसमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काही शूट नाही करणार आहे ऑफिसमध्ये, कारण सरांना थोडं आवडत नाही त्यामुळे. तर आता माझा ड्रायव्हरसुद्धा रेडी आहे. तो मला विचारतो येतेस का नाही. काय करणार, त्याला माहीत नाही जसं का मला यायचंच आहे ते. जाऊ द्या आता. बघा माझा ड्रायव्हर म्हणजे भाऊ. गाईज, आम्ही आता ऑफिसला चाललेलो आहोत दोघं पण. हा मला माझ्या ऑफिसला सोडेल आणि तो त्याच्या ऑफिसला जाईल. थोडंसं जवळच आहे त्यामुळे तो मला सोडतो आता रोज. मला काही प्रॉब्लेम नाही आता ऑफिसला जायचं. आरामात आपले बसायचं मागे आणि जायचं ऑफिसला. टेन्शन नाही राहिलेलं मला. फक्त एवढंच काय, याचा कॉल आहे यायच्या अगोदर रेडी राहायचं, नाही तर लेट होईल त्याला सुद्धा ऑफिसला जायला. त्यामुळे आता ऑफिसला चालू. तर हे बघा, मी ऑफिसला सुद्धा पोचलेली आहे. कारण आमचे सर आलेले नाही आहेत अजून, म्हणून मी थोडंसं रेकॉर्ड करून घेतलं का मी ऑफिसला पोचले ते. हे माझं ऑफिस आणि सगळ्या गाड्या आमच्याकडे भेटतात. तर बघू शकता मी तो ऑफिसला पोचले. आता बघू ऑफिसमध्ये काय दाखवायला भेटतं का नाही, मलाच नाही माहिती. तर काय भेटलं इंटरेस्टिंग तर मी दाखवेन. जर सर नसले तर, आणि सर असले तर मी काहीच शूट नाही करू शकत. त्यामुळे नाही, मग घरी जाऊनच जे काय असेल. आपला लिओ तर आता रोज भेटणार आहे आपल्याला. तर तो लिओ असेल आपल्या ब्लॉगमध्ये रोज. बाकी काय स्पेशल आहे का नाही ते मलासुद्धा माहीत नाही आहे. त्यामुळे आणि आज मलाच सगळं करावं लागणार आहे. त्यामुळे घरी जाऊनच आपण आता भेटू. तर प्लीज माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज. आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईकसुद्धा करा ब्लॉगला आणि शेअरसुद्धा करा. आणि सबस्क्राईब तर तुम्ही करतच आहात ते मला माहिती आहे, पण अजून जास्त मला तुमचं प्रेम दाखवा. म्हणून ते प्रेम असंच वाढेल तेव्हा मी असे चांगले अजून इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येत जाईल. आणि तुम्हाला अजून कसे ब्लॉग एक्सपेक्टेड आहेत ते मलासुद्धा सांगा, म्हणजे मी इम्प्रूव्ह करेन स्वतःला.
तर आता बघू काय आहे पुढे आजच्या दिवसामध्ये. तर मी भेटते तुम्हाला नंतर थोड्याच वेळात. तर प्लीज कंटिन्यू राहा गाईस. आज थोडंसं मला इथे दुखते ते मी तुम्हाला सांगितलंच, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो बोलायला. तर भेटू आपण. आता अंधार असल्यामुळे तुम्हाला मी दिसत सुद्धा नाही आहे, तर मी तुम्हाला घरी जाऊनच भेटते गाईस. हां आता थोडीफार दिसते, पण लाईटीचा इश्यू आहे त्यामुळे. तर मी आता तुम्हाला घरी जाऊन भेटते. आता मार्केटमध्ये मी चालले शॉपिंग थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग करायला, त्यामुळे. तर आता बघू. तर आम्ही आता इथे वडापाव खातोय आणि यो पण खातोय. पण बोलला मला घेऊ नको, पण तरी मी घेईन. आणि अवतार खूप खराब झाला आहे, तरी पण काय करणार. हो वडापाव खावायचा घरी जाऊन आलेत. तुम्हाला मी घरी जाऊन भेटते आणि खूप लेट झाले. जेवण पण बनवायचं अजून घरी जाऊन त्यामुळे. तर गाईस मी आता घरी पोचलेली आहे. हे बघा आता मी फ्रेश नाही झाली, जस्ट घरात पोचले. आणि लिओसुद्धा आला. लिओची मस्ती सुरू झाली. आता मी तुला इकडेच एंड करू का काय करू विचार करते. तो बघू जर काय असेल तर दाखवेल. काल पण अशीच बोलली आणि काल ब्लॉग एंड नाही केला, त्यामुळे सॉरी गाईस. आणि आता बघू काय होते. मी फ्रेश वगैरे होते नंतर तुम्हाला भेटते. बघा लिओची मस्ती. चल गादीवर बसून तो मस्ती करायला लागलाय. हे बघा जाऊ दे आता. मी शूट करायचं राहून गेलं कारण मला झोप आले खूप. तर त्यामुळे तर काहीच आजचा व्लॉग इकडेच एंड होतोय. तर आपण भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. तर गाईज माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल गाईज प्लीज. आणि आता भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. त्याचसोबत माझा टेडीसुद्धा तुम्हाला बाय बाय बोलतो. आणि गुड नाईट एव्हरीवन. आपण भेटू आता उद्याच्या व्लॉग.